हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी रुपाली स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा दिवस खूप छान आणि आनंदात जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना। मी आज तुमच्यासोबत कुरकुरीत आणि चमचमीत असे भजी कसे तयार करायचे रेसिपी शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे ना 4 प्रकारचे पीठ वापरून मग भजी तयार करणार आहे। तर मी 1 चमचा गव्हाचं पीठ घेतलं, 1 चमचा बेसन पीठ घेतलं, 1 चमचा बाजरीचं पीठ घेतलं आणि 1 चमचा मकाचं पीठ घेतलं। त्यानंतर थोडासा ओवा टाकला आणि त्यानंतर थोडेसे जिरे टाकले। हवं तर तुम्ही हिरवी मिरची आणि जिरे एकत्र दळून पण टाकू शकता। थोडासा सोडा टाकला, 2 चमचे लाल मिरची पावडर घेतली, एक चमचा हळद पावडर घेतली आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जास्त घट्टही नाही ठेवायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं। अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पीठ। इथे मिरच्या कापून घेतल्या। मिरचीची भजी तयार करायची होती मला, त्याच्यामुळे मी मिरच्या कापून घेतल्या आणि त्या व्यवस्थित तळून घेतल्या। कारण काय होतं, ते पिठामध्ये मिरची कच्ची तशीच राहून जाते, त्यामुळे मी आधी तळून घेतली आणि थोडंसं मीठ टाकून ते व्यवस्थित मीठ मिरचीला लावून घेतलं। बटाट्याच्या पण चकल्या तयार करून ठेवल्या होत्या मी। मिरची आणि बटाट्याचे मी भजी तयार करणार होते। कांद्याचे पण खूप छान लागतात भजे, पण मी बटाट्याचे आणि मिरचीचे तयार करणार होते आज। तुम्ही पण अशा पद्धतीने भजे तयार करून बघा, खूप छान आणि कुरकुरीत असे भजे तयार होतात। नक्की ट्राय करून बघा, कमेंटमध्ये नक्की सांगा भजे कसे झाले। आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। चला मग वाट कसली बघतात, पावसाळ्याचे दिवस सुरू आहे। मस्त चमचमीत आणि कुरकुरीत अशा भज्यांचा आस्वाद घ्या। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।